सध्या निवडणुकांच्या गरमागरमीचा मौसम सुरू होतोय। वातावरण तापायला तशी सुरुवातही झाली आहे। मात्र लोकसभा, विधानसभा, महापालिका या निवडणुकांच्या सोबतच आणखी एका निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे आणि ती आहे राज्यसभेची निवडणूक। आणि त्यासाठी सगळेच पक्ष जोरदार तयारी करत आहेत। यंदाच्या वेळी राज्यसभेसाठी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचंही नाव चर्चेत येताना दिसतंय। पाहूया एक रिपोर्ट। विनोद तावडे, विनय सहस्त्रबुद्धेंची राज्यसभेत एंट्री। पार्थ पवारांना राज्यसभेत पाठवण्याची तयारी। महायुतीमधून राज्यसभेवर 5 नेते निवडून जाण्याची शक्यता। शिवसेना, राष्ट्रवादी फुटल्याने 2 पक्षांना मोठा धक्का। राज्यसभेत महायुतीला फायदा, महाआघाडीला फटका। ठाकरे शरद पवारांच्या पक्षाचा राज्यसभा मार्ग बंद। एकीकडे लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेले असताना दुसरीकडे मात्र राज्यातून राज्यसभेवर कुणाला पाठवायचं याची तयारी सुरू झाली आहे। त्याचं कारण म्हणजे येत्या एप्रिल महिन्यात राज्यसभेतल्या राज्यातल्या 6 जागा रिक्त होणार आहेत। त्यामुळे त्या जागांवर नेमकी कुणाची वर्णी लावायची याबाबत सध्या तयारी सुरू आहे। महायुतीकडून भाजपच्या विनय सहस्त्रबुद्धे आणि विनोद तावडे यांच्या नावांची चर्चा, तर व्ही मुरलीधरन यांची उमेदवारी आधीच निश्चित मानली जाते। सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातर्फे अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा। काँग्रेसचा हात सोडत शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा ज्यांनी खांद्यावर घेतला त्या मिलिंद देवरांची दक्षिण मुंबई जर भाजपने घेतली तर त्यांच्यासाठी शिंदे राज्यसभेचा मार्ग मोकळा ठेवतील, तसा शब्द दिला गेल्याचं पुढारी न्यूजनं आधीच उघड केलाय। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांना मागच्या वेळी मावळ लोकसभा मतदारसंघातून उतरवण्यात आलं। मात्र आता शिंदे गटात असणाऱ्या श्रीरंग बारणेंनी त्यांचा दणदणीत फरकानं पराभव केला होता। अजित पवारांची राष्ट्रवादी इन्कार करत असली तरी जर शिंदेंच्या शिवसेनेने मावळवरचा दावा सोडला नाही तर पार्थसाठी राज्यसभेचा मार्ग तयार ठेवला जाणार आहे। हे सगळं काय जे काय आहे ते कल्पोकल्पित त्या ठिकाणी आहे। याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं कसलंही तथ्य नाही। एप्रिलच्या दुसऱ्या दिवशी रिक्त होणाऱ्या या 6 जागांसाठी लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। मात्र या निवडणुकीमध्ये विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला साधारणतः 48 आमदारांचा पाठिंबा असण्याची आवश्यकता असणार आहे। राज्यसभेतून नेमकं कोण रिटायर होतंय पाहूया। भाजपचे नारायण राणे, भाजपचे व्ही मुरलीधरन, भाजपचे प्रकाश जावडेकर, ठाकरेंची शिवसेनेचे अनिल देसाई, काँग्रेसचे कुमार केतकर आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण या 6 जणांची मुदत संपली असल्यानं आता पुन्हा कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे। सोबतच नारायण राणे आणि प्रकाश जावडेकर यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी मिळणार की यंदा त्यांची तिकीटं कापली जाणार याविषयी देखील कुजबूज आहे। सध्याचं महाविकास आघाडीच्या विधानसभेतल्या आमदारांचं संख्याबळ पाहता काँग्रेसचा 1 खासदार निवडून आणण्यासाठी देखील तयारी सुरू असल्याचं दिसतंय। मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीला फुटीचं ग्रहण लागल्यानं त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळवणं अवघड आहे। त्यातच शिंदेंच्या व्हीपचा मुद्दा आला तर ठाकरेंच्या शिवसेनेची जास्तच गोची होणार आहे। महाराष्ट्रातील 6 खासदारांची मुदत एप्रिलमध्ये संपणार आहे। रिकाम्या होणाऱ्या जागांवर 3 नेत्यांच्या उमेदवारीची शक्यता आहे। विरोधकांकडे फक्त 1 खासदार निवडण्या इतकेच आमदार आहेत। महायुतीला 6 पैकी 5 जागी विजयाची संधी आहे। महाराष्ट्र विधानसभा 288 जागा आहे, भागिले 6 जागा म्हणजे एका जागेसाठी जवळपास 48चा कोटा। काँग्रेसकडे 44 आमदार आहेत, त्यांना ठाकरेंचे 15 आणि शरद पवार गटाचे 10 ते 12। काँग्रेसला ठाकरे आणि पवारांची मदत मिळाली तर 1 खासदार शक्य आहे। ठाकरेंचे अनिल देसाई फक्त 15 आमदारांवर निवडून येणं शक्य नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण या देखील फक्त 10 ते 12 आमदारांवरती निवडून येणं शक्य नाहीये। दोन्ही पक्ष एकत्र लढले तरी 25 ते 27 आमदार पुरेसे नसल्याचं चित्र आहे। भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिंदेंची शिवसेना यांच्या महायुतीमध्ये देखील उमेदवारीसाठी रस्सीखेच बघायला मिळते। सोबतच महाविकास आघाडी नेमकं आमदारांच्या मतांचं विजयी संख्याबळ कसं उभं करायचं आणि कोणाला खासदारकी द्यायची
याची चाचपणी करताना दिसतीये। त्यामुळे राज्यसभेच्या खुर्चीत बसण्यासाठी उत्सुकांची संगीत खुर्ची सुरू झाली आहे इतकं नक्की। या